एका बाजूला आपण हे पाहिलेलं आहे की गेल्या 3 महिन्यात 750हून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। ज्या विधानभवनात कृषी खात्याबद्दलच सगळ्यात जास्ती चर्चा चालली होती, ज्या विधानभवनात आपण पाहिलं प्रत्येक आमदारांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि त्याच विधानभवनात अनेक आमदारांनी देखील ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ह्याच्याबद्दल सांगितलं। तिथेच कृषी मंत्री हे पत्ते खेळत बसलेले, ते त्यांचे फोनवर। मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्ती अजून दुर्दैव आपल्या राज्याचं काय असेल। आणि मग काल जी हाणामारी बघितली, काल सगळं काही बघितलं, ठीक आहे, त्या लोकांचा तुम्ही राजीनामा घेतलात, पण कृषी मंत्र्यांचं काय? बरं, हेच होते वाकडे तिकडे वक्तव्य करणारे, हेच होते जे काल रमी खेळत होते। ह्या सरकारमध्ये गांभीर्य आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो। कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्व पक्षातून केली जात आहे। त्यांनी जोपर्यंत राजीनामा दिला जातो बरोबर आहे, पण मला वाटतं ह्याची मागणी पण करायची काय गरज होती? कालच त्यांना त्या पदावरनं काढणं गरजेचं होतं। काय नक्की असं युती धर्म पाळत आहेत मुख्यमंत्री महोदय की नेमकं यांच्यावर कारवाई करता नाही येत? या विधानभवनात अनेक मंत्र्यांचे अनेक कारनामे तुम्ही समोर आणले, अनेकांनी आक्षेपार्ह टीका केल्या, वक्तव्य बघा, कोणाचं डान्स बार आलेला आहे, कोणाचं हे ऑनलाईन रमी होतं, कोण हाणामारी करत होतं, कोण बुक्काबाजी करत होतं, कोणी पूर्ण बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं होतं। पण कुठेही सरकारकडून ह्याच्यावर कारवाई करण्याचं, ठीक आहे, तुम्हाला पाचवी बहुमत मिळालंय, बहुमत तुम्हाला निवडणूक आयोगामुळे मिळालेलं आहे, पण ही मस्ती जी आहे, हा जो मास दिसत आहे, हा दुर्दैवी आहे। खरं तर या मित्र पक्षांना घेऊन फडणवीस तब्बल झाले का? आता स्वतःचे 136हून जास्ती असताना युती धर्म कोणचा आहे? कारण मला आठवतं एका काळी भाजपसोबत जेव्हा आम्ही होतो तेव्हा मनमोहन सिंग साहेबांना मी विचारायचं होतं की तुम्ही कोअलिशन धर्म का पाळतात? जे भ्रष्ट आहेत त्यांच्यावर कारवाई करा। तीच वेळ आता फडणवीस साहेबांवर बोलायची आलेली आहे।